एक अत्यंत गंभीर असा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, खरं तर हा स्थगन प्रस्ताव कसा होतो आपण निर्णय दिला, हा विषय संपलाय, परंतु प्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा संबंध आता आलेला आहे। सरकार याच्यामध्ये त्यांना अटक करता, त्या ह्याला भोंदूला अटक करून सरकार पुढची चौकशी करतंय। त्यामुळं या सभागृहाचा अधिकार आहे की नेमकं सरकार काय करतंय त्याच्यावर चर्चा घडवून सरकारकडून उत्तर घेणं। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे, याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी याच्यामध्ये आहेतच। सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत। मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये। या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत। अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही। सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं, त्यामुळं सरकारकडून एक प्रकारचा त्या विषयामध्ये किंवा त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीचा दिशा बदलते।